तर मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात वातावरण तापू लागले। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनर वॉर रंगले। जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार अशा आशयाचे बॅनर मुंबईत झळकलेत। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको असा उल्लेख या बॅनरवर आहे। तर शिवसेना भवन, मातोश्री परिसरासह मुंबईतील विविध भागात हे बॅनर झळकलेत। यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलाय। ही दोनही बॅनर आपण सध्या पाहतोय। कालचा हा बॅनर होता आणि आजचा हा बॅनर पाहतोय। जे हिंदुत्वाचा नाही ते मराठी माणसांचे काय होणार असा आजचा हा बॅनर आहे। तर कालचा मराठी माणसात जागा हो, मुंबई वाचव अशा आशयाचे बॅनर मुंबईत झळकले होते। आता याच बॅनरला आज प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी। मराठी माणसाला आवाहन करणं, त्यात कोणत्याही पक्षाचं नाव नाही। सरकारला भीती वाटली आणि त्याने एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले। का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो। आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला। हा फॅमिली बिझनेसच आहे। ठाकरे परिवारानेही मुंबई गेले 35 ते 40 वर्ष एक हाती मराठी माणसाच्या हाती देण्यासाठी जो त्याग केलेला आहे। मी ठाकरे कुटुंबाचा उल्लेख करतो। आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे। मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही। ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते। अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे। त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना। निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनी पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले। ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल। आम्हाला तेवढी शिस्त आहे। आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन, तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही, त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली। त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना। राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये। आपापल्या पक्षाचे, आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे। आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली। तर मराठी माणसाचं काय होणार बॅनरमधून आता पुन्हा एखादा वॉर सुरू झालेला आहे। मुंबई मनपा निवडणुकांआधी हा बॅनर वॉर पाहायला मिळतोय। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। कालचा हा बॅनर होता आणि आज त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। जागा हो, तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जाते असं बॅनर वॉर काल करण्यात आलेलं। तर आज बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस असं प्रत्युत्तर देण्यात आलंय। तुमच्यामध्ये एवढी हिंमत नाही का की उभाटा गटाचं नाव लावून पोस्टर लावायची? तुमच्यामध्ये एवढी धमक नाही? कारण लोकांना माहीत आहे की उभाटा गटाच्या नावावर जर का आपण मतं मागितली तर आपल्याला मतं मिळणार नाहीत। त्यामुळं अशी कुठलीही नावं न लावता अनधिकृतपणे, ज्याला अनॉरस असं देखील म्हणतात, अशी पोस्टर लावण्याचं काम मुंबईमध्ये या लोकांनी केलं होतं। परंतु तुम्हाला आठवत असेल, फटा पोस्टर निकला हिरो, तशाच पद्धतीनं हा पोस्टर फाटलेला आहे आणि भारतीय जनता महायुतीचा हिरो या पोस्टरमधून मुंबईमध्ये बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। यांचं पोस्टर फाटलेलं आहे।